मागासलेलं राज्य म्हणून आपल्या देशामध्ये गणना करतो, परंतु 1800 पैकी 1200 उत्तर विद्यार्थी एका राज्याचे, म्हणजे किती मोठा टक्का या बिहार राज्य, उत्तर प्रदेश या राज्यामधला प्रशासनामध्ये महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या प्रशासनामध्ये त्यांचा वाटा आहे. मला असं वाटतं की आपल्या राज्याला सुद्धा जास्त वाटा उचलावा आणि देशभरामध्ये त्यांनी प्रशासनामध्ये चांगली भूमिका बनवावी आणि भूमिका बनवण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. आपण म्हणतो की स्पर्धा परीक्षा सोपी नाही, स्पर्धा परीक्षा दिवसेंदिवस अवघड होत चाललेली आहे, स्पर्धक खूप अभ्यास करत आहेत, आज तंत्रज्ञान आलेलं आहे, सर्व सुविधायुक्त आहेत आपल्याकडे. याच्यामध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला अत्यंत मेहनत घ्यावी लागेल. आणि मी परत एकदा सांगतो, ज्याचा 10वी पर्यंतचा बेस चांगला आहे, 7वी पर्यंतचा बेस चांगला आहे, तो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा त्याची टक्केवारी जास्त आहे. ज्याला बेसिक कन्सेप्ट समजलेले आहेत, म्हणजे ते 10वी पर्यंतची किती मराठीतून असू द्या, इंग्रजीमधून असू द्या, पण ज्याला बेसिक कन्सेप्ट समजलेले आहेत त्याच धर्तीवर एमपीएससीची परीक्षा असते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी 10वी पर्यंतचा जो अभ्यास आहे याच्यावर माझं करिअर नाही आहे आणि म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. जो विद्यार्थी या याच्यामध्ये प्रावीण्य मिळालेला आहे तो मला वाटतं की आयुष्यभर तो पुढे प्रगती केलेला आहे आणि आयुष्यामध्ये हिरीमध्ये आलेला आहे. शिक्षणाचं महत्त्व आपल्या